मला दिवसेंदिवस दुस्सह होत चालले त्या घरात राहणे. दिवसभर काही ना काहीतरी कामात मन गुंतलेले असल्यामुळे तितका त्रास होत नसे मला. पण रात्र आपल्या कोट्यवधी नेत्रातील कोमल किरणांनी प्रणयी जनाच्या हृदयात अनंत भावना उद्दीपित करणारी रात्र. काळ सर्पिणीच्या अंगावरील सतेज शुभ्र ठिपक्यासारखे वाटत असत मला ते तारे. सुखी माणसाला विसावा देणारी रात्र दुःखी माणसाला विषासारखी वाटते अगदी. त्यांचा तो रिकामा पडलेला बिछाणा रात्रभर डोळ्यापुढे असावयाचा. मी चौकशी केली नाही कधी ते कुठे निजतात याची. आमच्या वैवाहिक जीवनात झालेला तो बदल नोकरांच्या आणि त्याहीपेक्षा मुलांच्या ध्यानात येऊ नये म्हणून नेहमीच्या जागीच घातला जात असे त्यांचा बिछाणा. पण मीनाच्या मात्र लक्षात आली लवकरच ती गोष्ट. शरीराच्या दुखावलेल्या भागाला जशी कोणतीही संवेदना झटकन जाणवते तसेच दुखावलेल्या मनाचेही असते. 3-4 दिवसाच्या आतच मीनाने मला एक दिवस भोवया चढवून विचारले, भाईसाहेब आताशा लवकर उठतात का गाई? तिच्या त्या प्रश्नाचा रोख मी ओळखला. नव्हे, माझ्या अपमानित मनाला डागणी दिल्यासारखे झाले अगदी. आईबापाच्या वैवाहिक जीवनातील व्यंगावर मुलांनी बोट ठेवावे, नकळत का होईना ते व्यंग त्यांच्या नजरेला येऊन त्याबद्दल त्यांनी साशंक व्हावे. कोणत्या आईच्या हृदयाला पीळ पडणार नाही या स्थितीने? माझ्याकडे निश्चलतेने पाहत असलेल्या मीनाच्या दृष्टीला दृष्टी न देता मी हळूच तिला म्हटले, होय, अलीकडे पहाटे फिरायला जायचं असतं वाटतं. ती बोलली नाही त्यावर काही, पण मुले नेहमीच त्यांच्या आधी निजून उठत असल्यामुळे खरा प्रकार तेव्हाच ध्यानात आला तिच्या. मुलांच्या लक्षात या गोष्टी येऊ नयेत म्हणून जपावायला नको होते का त्यांनी? मुलांची मने ही झऱ्याच्या पाण्या इतकी प्रसन्न पारदर्शी, पण त्यांच्यासारखी विकारसुलभ असतात. फार पाणी जसे एखादी क्षुल्लकही वस्तू त्यात पडल्याने विचलितनी दूषित होऊन जाते, तसे असते मुलांच्या मनाचेही. मी एक कसपटासमान होऊन बसले होते त्यांच्या लेखी. पण मीना, ती तर त्यांची लाडकी होती ना. तिने आपल्याबरोबर फिरावयाला यावे म्हणून ते रोज तिची मनधरणी करत असत ना. मग तिचे मन आपल्याविषयी विटू नये म्हणून तरी काळजी घ्यावयाला नको होती का त्यांनी? पण एक प्रकारच्या बेछूटपणाने ते वागत होते जसे काही. मी पहाटे 4-4 वाजेपर्यंत तळमळत पडलेली असे अंथरुणावर. त्यामुळे पुष्कळदा त्या दोघांचे पलीकडल्या खोलीतले ते संभाषण किंवा बागेत चाललेला हास्यविनोद कानावर पडून लाही लाही होत असे माझ्या जीवाची. चांदण्या रात्री बागेतल्या ज्या हॅमॉकवर बसून पूर्वी आम्ही दोघांनी, पण नको कशाला आता आठवण त्या गोष्टींची. रात्रीच्या वेळी त्यांच्या त्या चोरट्या हालचालीची चाहूल माझ्या कानावर आली. म्हणजे मला असे वाटे की कुठेतरी अगदी दूर दूर निघून जावे, जिथे त्यांच्या हालचालीचीच काय पण स्मृतीची सुद्धा चाहूल मनाला लागणार नाही, अशा ठिकाणी जाऊन दडी द्यावी. पण जावयाचे तरी कुठे आणि कसे? आप्पा वारल्यानंतर आम्ही तसेच ठेवले होते ते घर. न अलीकडे केव्हा केव्हा मन फारच वैतागले म्हणजे तिथे जाऊन अश्रू ढाळीत बसे मी. पण त्या घरात कायमची जाऊन राहणे शक्य असले तरी लोकांना काय वाटेल, मुलांना काय वाटेल, माझ्या स्वतःच्या मनाला तरी काय वाटेल? मुलाच्या जीवितावर काय परिणाम होईल माझ्या गृहत्यागाचा? आपल्या आईबापांविषयी, त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी काय कल्पना होईल मुलांची? घरातले नोकर त्यांच्या कानावर जाईल अशा रीतीने कुजबुजतील. कुटुंबातील मंडळी त्यांच्याकडे तुच्छता मिश्र अनुकंपेने पाहतील. शाळेतली मुले त्यांना हेटाळणीने हसून भलते सलते विचारतील. स्वतः जरी मला काहीही म्हटले असले आणि कसेही वागवले असले तरीही माझ्या मुलांच्या निरागस जीवनात मी कसे विष कालवू माझ्या हाताने? आमच्या संसाराचा विचका मी कसा दाखवून देऊ त्यांना माझ्या वर्तनाने? तुमचे वडील व्याभिचारी आहेत असे कसे सांगू मी माझ्या कृतीने? जोपर्यंत मी या घरात राहते आहे तोपर्यंत कोणत्याही गोष्टी घडत असल्या तरी बाहेर कोणाची छाती नाही होणार मुलांना काही विचारण्याची. पण मी एकदा घराबाहेर पडले म्हणजे माझ्याबरोबर हा दुर्लौकिकही सारा घराबाहेर पडेल. आपल्या वडिलांचे वर्तन वावगे आहे न म्हणून आपल्या आईने घर सोडले हे क्षणोक्षणी कानावर पडेल मुलांच्या. घरातली प्रत्येक वस्तू हे त्यांना बजावून सांगेल. आमच्या चुकांचे, आमच्या पापाचे प्रायश्चित्त मी मुलांना का म्हणून भोगावयाला लावू? असल्या नादान आईबापांच्या पोटी आम्ही आलो म्हणून त्यांनी जन्मभर म्हणत राहण्यापेक्षा मी जर दुःखात पिचत सारा जन्म या घरामध्ये काढला तर काय बिघडणार आहे? वृक्षाला लागलेली कीड फळांना बाधू नये म्हणून जसे उपाय करता येतात तसेच आईबापांच्या चुकांचे परिणाम मुलांना भोवू नयेत म्हणून नाही का करता येणार काही?
नवरा बायको म्हणजे जसा संसार, त्याप्रमाणे आईबाप म्हणजेच घर. आईबापात जर बेबनाव झाला तर मुले घराला मुकतात. मी जर त्यांच्या रागाने घरातून बाहेर पडले तर मुलांच्या आयुष्याची नासाडी नाही का होणार? पण हा विचार माझ्या इतकाच त्यांच्याही नको का मनात यावयाला? त्यांनी जर बाहेर कुठे काही ढंग केले असते तर मी लक्ष दिले नसते कदाचित तिकडे. कारण गेली 13 वर्ष पाहते आहे मी. मुंबईतील बहुतेक प्रतिष्ठित पुरुषांच्या काही ना काही करमणुकीच्या सोयी होत्या घराबाहेर. माझ्याबरोबर समाजात संपन्न आणि सुखी म्हणून मिरवणाऱ्या बायका जशा याबाबतीत अभागी आहेत, मनातून दुःखी कष्टी आहे, तशीच मीही एक. त्या जशा पुरुष स्वभावताच बहुस्त्रीक आहे असे समजून मुकाट्याने संसार करतात, तसा मीही केला असता. पण खुद्द माझ्या घरात रात्रंदिवस माझ्या डोळ्यासमोर कसे कसे सहन करू मी हे? मी माझा तो बेत सांगितल्याबरोबर चवताळून गेली स्वारी अगदी. मुलांच्या कानावर त्यातले काही जाऊ नये अशी इच्छा होती माझी, व म्हणून ती निजल्यावर मी हळूच ते एकटे आहेत असे बघून त्यांच्या खोलीत गेले आणि सरळ सांगितले त्यांना, अशा स्थितीत या घरात राहण्याची माझी इच्छा नाही. त्याबरोबर ते क्षणार्ध स्तब्ध स्तिमित झाले अगदी. पण नंतर संतापाने माझ्या अंगावर खेकसून इंग्रजीत म्हणाले, मला धमकी द्यायला का आलीस तू इथं? त्यापेक्षा सरळ कोर्टात जाऊन घटस्फोट का नाही मागत तू? तुला असं वाटतं तुझ्या असल्या धमकीला भिवून मी मनोरमेला अंतर देईन म्हणून? माझा कितीही दुर्लौकिक झाला, सगळ्या जगानं जरी मला व्याभिचारी म्हणून निंदलं तरी तुझ्या या धमकीला भीक घालणार नाही मी. मला माहीत आहे वडिलांच्या पैशाच्या जोरावर उड्या आहेत तुझ्या या. पण लक्षात ठेव, एकदा जर तू या घरातून गेलीस तर मी पुन्हा तोंड पाहणार नाही तुझं. तू मला मेलीस न मी तुला मेलो. असली अभद्र भाषा वापरण्याचं कारण नाही आपल्याला मुळीच. आपण मला पुन्हा बोलवाल अशी जर मला आशा असती तर कशाला निघाले असते मी हा असला भरला संसार सोडून? मला कळते हे घर, हा संसार मी कायमचा सोडून जात आहे. हे माझ्यासुद्धा जीवावर आला आहे इथून जायचं. पण उघड्या डोळ्यांनी प्राण जाईना म्हणून ठरवलं मी जायचं अखेर. मी अगदी नम्रपणाने उत्तर दिले. मला माहीत आहे तू का जाते आहेस ते. माझी बेअब्रू व्हावी, समाजाने मला बहिष्कृत करावे, माझ्या सार्वजनिक आयुष्याची नासाडी करून माझा सूड घ्यावा म्हणून जाते आहेस तू. बोलता बोलता त्यांनी खुर्चीवरून उठून फेऱ्या घालावायला सुरुवात केली. जा जा, खुशाल जा, अगदी या क्षणी चालती हो. मी आता मोटार आणायला सांगतो. इतके बोलून ते गॅलरीत पट्टेवाल्याला हाक मारावायला जाणार तोच मी त्यांना म्हणाले, आता कशी जाऊ मी अपरात्री? मुलांना झोपेतून उठवावं लागेल. का? त्यांना कशाला उठवायचं? त्यांचा काय संबंध आहे यात? ते लगेच मागे वळून माझ्याकडे पाहत उद्गारले. त्यांच्या त्या दृष्टीत इतकी तुच्छता, इतका द्वेष भरलेला होता की हृदयात काहीतरी भोसकल्यासारख्या वेदना झाल्या मला. व डोळ्यात उभे राहिलेले अश्रू आवरून मी त्यांना म्हणाले, का बरं? माझी मुलं नाही येऊ देणार तुम्ही माझ्याबरोबर? तुझी मुलं? जी बाई घर सोडून जायला निघते तिची कसली मुले? तिचा काय हक्क आहे मुलावर? आणि तुला वाटतं मुलं तुझ्याबरोबर येतील म्हणून? भ्रमात आहेस तू अनु. कोणी येणार नाही तुझ्याबरोबर. ते तिरस्काराने हसून म्हणाले. पण त्यांचे ते विदारक विकट हास्य माझ्या कानावर पडते न पडते तोच धावत धावत तिथे आलेली मीना एकदम माझ्या कमरेला विळखा घालून म्हणाली, मी येईन आई तुझ्याबरोबर. क्षणेक स्तंभित झाले ते तो अनपेक्षित प्रकार पाहून. व संतापाने लाल झालेले त्यांचे तोंड एकदम पांढरे पडून खुर्चीचा आधार घेतला त्यांनी. आमच्याकडे पाहता पाहता त्यांच्या चेहऱ्यावरल्या रेषा कठोर आणि क्रूर भेसूर होत गेल्या अगदी. आणि ते एकदम त्वेषाने उद्गारले, समजलो. या पोरीला खोलीत पडवून बसवून ठेवून माझी अशी नाचक्की करण्यासाठी आलीस तू इथं? खरोखरी बायको नव्हे वैरीण आहेस तू माझी. बोल मीना, काय भरवलं हिनं तुझ्या मनात माझ्याविषयी? त्यांनी पुढे येऊन माझ्याजवळ उभ्या असलेल्या मीनेचा हात आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हातातून तो सोडवून घेत ती अगदी शांतपणाने म्हणाली, आईनं काही सांगितलं नाही मला. तुमच्या आवाजानं जागी झाले मी झोपेतून आणि इथं आले तुमचं बोलणं ऐकून. आई, खरंच का ग जाणार तू इथून? होय, तुझ्या आईची इच्छा नाही यापुढं माझ्याजवळ राहण्याची. बोल, तू सुद्धा जाणार का तिच्याबरोबर? विचार करून उत्तर दे मीना. मी पुन्हा कधी तोंड पाहणार नाही तुझं, तू जर हिच्याबरोबर मला सोडून गेलीस तर. त्यांनी किंचित दरडावून म्हटले. क्षणमात्र घोटाळल्यासारखी झाली ती. तिने एकवार त्यांच्याकडे न एकवार माझ्याकडे दृष्टी फेकली
व नंतर ती म्हणाली, तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही भाईसाहेब, पण पण काय? बोल, लवकर बोल, ते अधीरतेने उद्गारले. पण मावशीला तुम्ही घरात ठेवता कामा नये, तरच राहीन मी तुमच्याजवळ, ती म्हणाली. कुणी शिकवलं तुला असं बोलायला मीना? आणि एकदम दुःखावेगाने खुर्चीवर अंग टाकून त्यांनी दोन्ही हातांनी आपले मस्तक घट्ट दाबले. त्यांची ती अवस्था पाहून भीती वाटली मला अतिशय, व त्यांचे डोके आपण हळूच जाऊन दाबावे असा विचार आला माझ्या मनात. तोच ते खुर्चीवरून उठून मला त्वेषाने इंग्रजीत म्हणाले, छान छान सूड घेतलास तू अनु माझ्या मुलीनं, मला प्राणापेक्षा प्रिय असलेल्या माझ्या मुलीनं मला अशा रीतीनं बोलून घरातून निघून जावं? रोज रात्री असल्याच गोष्टी शिकवीत असतेस का तू मुलांना? तुला असं वाटतं तुझ्याविषयी मला काहीच त्यांना सांगता येणार नाही, तुझं पूर्वचरित्र मला काहीच माहीत नाही म्हणून? त्यांचे ते उद्गार ऐकून मला मेल्यापेक्षा मेल्यासारखे झाले अगदी. मी त्यांना रडत रडत म्हणाले, नका, मला बोलू नका अशा रीतीनं. तुमच्या पायाची शपथ, आप्पाची न आईची शपथ, मी मुलांना काही सांगितलं नाही तुमच्याविषयी. तुमची जर इच्छा नसेल तर सारी मुलं राहू द्यात तुमच्याजवळ. मी जशी 13 वर्षापूर्वी एकटी या घरात आले तशी एकटीच जाईन परत इथून. नाही आई, मी तुला एकटीला जाऊ देणार नाही, मी येईन तुझ्याबरोबर, मीनाने माझ्या गळ्याला मिठी मारून म्हटले. त्याबरोबर ते खुर्चीवरून उठून पुढे आले व मीनाला आपल्याजवळ ओढून घेऊन म्हणाले, मीना तू का जातेस मला सोडून? तुला वाटल्यास तू रोज जात जा हिला भेटायला, पण मला सोडून जाऊ नकोस. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातील टिपे तिच्या अंगावर पडली. भाईसाहेब, तुम्हाला विजू आहे, कुसुम आहे, विलास आहे, पण आईला मात्र एकटं राहावं लागेल मी तिच्याबरोबर नाही गेले तर, ती म्हणाली. ते क्षण मात्र काही बोलले नाहीत. नंतर त्यांनी एकदम तिला उचलली व आपल्या हृदयाशी एकवार घट्ट धरून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. नंतर एक उसासा टाकून ते उद्गारले, बरोबर आहे तुझं म्हणणं बेटा. ज्या गोष्टी तुला कळायला नको होत्या त्या साऱ्या कळून चुकल्या आज माझ्या दुर्दैवानं. आता तू इथं राहिलीस तर तुलाही सुख व्हायचं नाही, मलाही सुख व्हायचं नाही. जा तू आपल्या आईबरोबर. पण दिवसातून एकदा तरी येत जा मला भेटायला इथं नियमानं. आणि लगेच त्यांनी गॅलरीत जाऊन पट्टेवाल्याला मोटार तयार करायला सांगितली. त्यांनी मीनाला जवळ घेतली पुन्हा व मी उठून आपल्या खोलीत आले. तिथे गाढ झोपेत असलेल्या त्या मुलांना पाहून भडभडून आले मला. त्यांना सोडून जाण्याचे जीवावर आले माझ्या. मी खाली बसून एक प्रकारच्या असहायतेनं त्यांच्या उशीवर मस्तक टेकले. तोच मीनाला घेऊन आत आले ते. बरोबर 2 वर्षांनी खोलीत पाऊल ठेवले होते त्यांनी आज माझ्या. पण कशासाठी? मला घरातून बाहेर काढून देण्याकरता. त्यांना पाहिल्यावर मी धडपडत उठले, पण माझे पाऊल पुढे पडेना. तेव्हा ते म्हणाले, विलास राहिला नाही तर सकाळी पोचवून देईन मी त्याला तुझ्याकडे. मी मुकाट्याने बाहेर आले त्याच्या मागोमाग. उद्या मृत्यूच्या वेळी जग सोडून जाताना होणार नाहीत इतक्या तीव्र वेदना झाल्या त्यावेळी माझ्या जीवाला. मी एकवार त्या घराकडे डोळे भरून पाहण्याचा प्रयत्न केला. तोच ते भरून आले एकदम. ते पायरीवर उभे राहून निश्चल नजरेने पाहत होते आमच्याकडे, पण त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. जगातील सारी निष्ठुरता जणू एकवटून पाहत होती त्यांच्या त्या डोळ्यातून माझ्याकडे. मोटार बागेतून बाहेर पडताच मीनाने एकदम अंग टाकले माझ्या मांडीवर व ती रडत रडत म्हणाली, आई खरंच का ग येणार नाहीस तू पुन्हा कधी इथं? खरेच, का नाही मागितला मी घटस्फोट? त्यांनी मला मुद्दाम पत्र घालून कळवले नंतर, तू जर घटस्फोट मागितलास तर मी बचाव देणार नाही म्हणून. मग का नाही मागितला मी घटस्फोट? कितीतरी लोकांनी विचारला असेल हा प्रश्न आजपर्यंत मला. त्यांच्या दृष्टीने माझ्या आयुष्यात 2 गुढे होती. मनूला एका शब्दानेही जाब न विचारता मी मुकाट्याने घराबाहेर का पडले आणि घटस्फोटाचा मार्ग मोकळा असता मी त्याचा अवलंब का केला नाही? स्वतः तर उघड असा आरोप करीत असत माझ्यावर की मनूशी त्यांना पुनर्विवाह करता येऊ नये. त्या दोघांच्या प्रेमसंबंधावर जगाच्या दृष्टीने व्याभिचाराचा छाप मारला जावा म्हणून मुद्दाम खुनशीपणाने मागितला नाही मी घटस्फोट. पण खरे होते का ते? खरोखरीच त्यांचा सूड घ्यावा, जन्मभर त्या निंद्य स्थितीत त्यांना आयुष्य कंठावयाला लावावे असा उद्देश होता का माझा? नाही. ज्यांनी माझ्यावर हा आरोप केला त्यांना मुळी मनोवृत्तीच कळली नाही माझी. मला घटस्फोट मागणे कसे शक्य होते? आम्ही दोघे जरी वेगळी राहत असलो तरी मुलांची दोन्ही घरी येणे जाणे असे सारखे
व मुलांशी वागण्याची आमची पद्धत अशी होती की आमच्या वेगळे राहण्यात विशेष काही वावगे असे वाटले नाही त्यांना कधी. उलट 2 घरे झाल्यामुळे 2 वाढदिवस, 2 सण, दोन्ही ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या करमणुकी यांची गंमतच वाटत असे त्यांना एका परीने. पहिले वर्ष सव्वा वर्ष ते आले नाहीत माझ्या घरी, पण मग तेही या वयाला लागले मधून मधून मीनाबरोबर. माझ्या घरात नाही पाऊल ठेवले काय ते फक्त मनूने. आणि खरोखरच तिला तोंड होते का या वयाला माझ्याकडे? तिचा आणि माझा संबंध दैवाने जणू एवढ्यासाठी जुळवून आणला होता की माझ्या सुखावर कळत न कळत बिब्बा घातला जावा तिच्याकडून. माझ्या मैत्रिणी केव्हा केव्हा मला म्हणतात, तू जर स्वतः घराबाहेर पडण्याऐवजी तिला घराबाहेर काढून दिली असतीस तर त्यांना हिया झाला नसता तुझ्या आड येण्याचा. पण चुकीची समजूत आहे त्यांची ही. त्यांना माहीत नाही स्वतःचा स्वभाव. ते खरेखुरे नादी, जातीवंत व्यसनी आहेत. त्यांनी ज्या गोष्टीचा एकदा ध्यास घेतला तिची प्राप्ती होईपर्यंत ते पिच्छा पुरवतील तिचा अगदी. माझ्या वेळी तरी काय केले होते त्यांनी? मी घर सोडल्यामुळे त्यांना जरी माझी इतकी शिसारी आली आहे मनातून, तरी मीनासाठी नाही का येत ते इथे? मी जर मनूला घराबाहेर काढले असते तर ते स्वतः बाहेर पडले असते तिच्या मागोमाग. मग काय शोभा राहिली असती माझी? मी मनूला सुद्धा दोष देत नाही या गोष्टीबद्दल. मीनाच्या जन्मापासून मी पाहत होते त्यांच्या वृत्तीतला फरक. केव्हा तरी व्हावयाचाच होता आमच्या संसाराचा असा विचका. मनू केवळ निमित्त मात्र झाली त्या अनर्थाला. ती आली नसती तर दुसरी कुणीतरी आली असती आमच्या सहजीवनाची नासाडी करायला. त्यांच्या रक्तातच आहे मुळी ते. माझ्याकडे बघून माझा आणि तिचा संबंध लक्षात घेऊन तरी तिने आपले मन आवरायला हवे होते असे वाटते माझ्या मैत्रिणींना. पण मनूला त्यांचा मोह पडला याबद्दल तिला नावे ठेवावयाला मला जागा आहे का? अरूविषयीचे प्रेम माझ्या हृदयात जागृत असताना मी नाही बळे पडले त्यांच्या अनुनयाला, त्यांच्या आकर्षणाला. त्यांचे रूप, त्यांचा रुबाबच मुळी असा आहे की पलंगाने जशी दीपज्योतीवर झडप घालावी तसे स्त्रियांचे मन त्यांच्या वासनेला बळी पडावे. म्हणून दोष नाही द्यावासा वाटत मला मनूला. उलट माझी जागा मनूने घेतल्यामुळे मुलांना आईच्या जागी मावशी आली एवढाच फरक वाटला असेल फार तर. पण तिच्याऐवजी जर एखादी परकी स्त्री आमच्या घरात शिरली असती तर मला कल्पना नाही करवत किती विदारक परिणाम झाला असता मुलांच्या आयुष्यावर त्या गोष्टीचा ते. म्हणून मी त्यांना दोष देत नाही, तिला दोष देत नाही. दोष फक्त माझ्या नशिबाला देते. ती सुंदर आणि तेही सुंदर. त्या दोघांना एकत्र येण्याची संधी देणाऱ्या मला संसारातून उठावे लागले याबद्दल मी त्यांना बोल का लावावा? आज मी गृहत्याग केल्याला इतकी वर्ष झाली, पण अद्याप माझ्या मनावरले, माझ्या शरीरावरले त्यांचे वर्चस्व कमी झालेले नाही मुळीसुद्धा. ते मीनाच्या खोलीत येऊन बसले. त्यांची चाहूल, त्यांचा आवाज माझ्या कानावर पडला म्हणजे कापरे सुटते माझ्या साऱ्या शरीराला. रक्त उलटे वाहू लागते जसे काही. असे का व्हावे मला? वास्तविक आज ज्या स्थितीत ते आहे त्या स्थितीत त्यांना बघण्याची सुद्धा कल्पना दुस्सह वाटते माझ्या मनाला. पण मनुष्य संबंध येण्यापूर्वीचे अनिरुद्ध, ते अनिरुद्ध अजूनही हवेसे वाटतात मला. त्यांच्याविषयीची आसक्ती तितक्याच उत्कटतेने वसत आहे माझ्या मनात अद्याप. जणू काही ज्यांच्याबरोबर मी 10 वर्ष आनंदात घालवली ते अनिरुद्ध निराळे आणि आज मनूबरोबर राहत असलेले अनिरुद्ध निराळे. पहिल्या अनिरुद्धांच्या चिंतनात मी रात्रीच्या रात्री तळमळत घालवल्या आहेत. पण दुसरे अनिरुद्ध, मीनाचा सुद्धा त्यांच्याकडला ओढा सहन होत नाही मला. माझ्या या विचित्र मनस्थितीचा विचार केला म्हणजे केव्हा केव्हा मला असे वाटते की स्त्रीचा प्रेमाचा संबंध प्रथम ज्या पुरुषाशी घडून येतो त्याचे एक प्रकारचे गुप्त गूढ स्वामित्व कायम राहते तिच्या भावनांवर, तिच्या जीवनावर. आणि तसे ते राहावे हे साहजिकच नाही का एका परीने? ज्या घटनेमुळे तिच्या भावनांची तिला स्वतःलाही अज्ञात असलेली दालने क्षणार्धात खुली होतात, तिच्या शारीरिक मानसिक जीवनात कायमचे परिवर्तन घडून येते, त्या घटनेला कारण होणाऱ्या व्यक्तीला तिच्या हृदयात चिरंतन स्थान मिळावे. त्यांच्या सहवासात घालवलेल्या त्या सुख क्षणाची स्मृती तिच्या मनात सतत घोळत राहावी. त्यांच्याविषयी एक प्रकारचे गूढ आकर्षण तिला सदैव वाटत राहावे हे स्वाभाविक नाही का? त्यामुळे त्यांच्याविषयीच्या या दुरंत आसक्तीमुळे घटस्फोट मागितला नाही मी. तो मागण्याचा आपल्याला अधिकार नाही असे वाटले मला. जनदृष्टीने ते मला दुरावलेले असतील, त्यांच्याही दृष्टीने कदाचित मी त्यांना मुकलेली, मेलेली असेन.
पण माझे धडधडणारे हृदय, सळसळणारे रक्त मला सांगते की त्यांचा माझा ऋणानुबंध अद्याप तुटलेला नाही. मग कसा मागू मी घटस्फोट? परंतु भंगलेल्या भयाण देवळात राहून भग्न मूर्तीवर आसवांचा अभिषेक करीत आयुष्य घालवणाऱ्या उपासिकेचे हृदय जसे पिचून जावे, तशी झाली आहे माझी अवस्था त्यांच्याविषयीच्या या आसक्तीमुळे. भंगलेले देऊळ. मी दिलेली ही उपमा वाचून खात्रीने हसू येईल मीनाला. ती म्हणेल, विवाह संस्थेला तू देऊळ मांडलेस म्हणून झाली तुझी अशी दुर्दशा. परवाच तिने रसेलच्या पुस्तकातील काही प्रकरणे वाचून दाखवली मला. तिचे म्हणणे असे की विवाह संस्था एका काळी उपयुक्त असेल, पण आज तिची उपयुक्तता संपलेली असल्यामुळे आता ती नष्ट करून टाकणे श्रेयस्कर होईल. आणि या आपल्या मताची यथार्थता पटवून देण्यासाठीच तिने मला पुस्तक वाचून दाखवले ते. पण विवाह संस्थेचा उच्छेद केल्याने खरोखरीच कल्याण होईल का मानवजातीचे? मीना असे म्हणते की सरकारने मुलांच्या संगोपनाचा मक्ता घेतला म्हणजे मग आईबापांची, विवाह संस्थेची किंवा कुटुंब पद्धतीची गरजच उरणार नाही मुळी. रशियात हा प्रयोग साम्यवाद्यांनी यशस्वी करून दाखवला आहे म्हणे. पण मुलांचे संगोपन हे काय केवळ खाण्यापिण्यात, कपड्यालत्त्यात, खेळण्या फिरण्यात आणि लिहिण्या वाचण्यातच आहे का? मातृप्रेम म्हणून ज्याला म्हणतात, आईची माया म्हणून ज्याला म्हणतात, आतड्याचा पीळ म्हणून ज्याला म्हणतात, त्याला काहीच जागा नाही का त्या संगोपनात? त्याला काहीच किंमत नाही का या साम्यवादाच्या दृष्टीने? सृष्टीत कुठेही पहा, आई वाचून मूल कुठेच वाढताना दिसत नाही. आणि तुम्ही मात्र विवाह संस्था मोडून टाकून यांत्रिक पद्धतीने मुलांना वाढवायला सांगता. मी आज 8 वर्ष पाहते आहे. मनू माझ्या मुलांची इतके जीव लावून करते, पण ती आजारी पडल्यावर आईचा ध्यास घेतात न त्यांना मग मुकाट्याने आणून पोचवावे लागते इथे. आई विना संगोपन म्हणजे सत्व काढून घेतलेले अन्न, लोणी काढून घेतलेले दूध, तेज काढून घेतलेली उष्णता, आढीत घालून पिकवलेले फळ आणि झाडावर आपोआप पिकलेले फळ यात जो फरक, तोच आईविना वाढलेल्या आणि आईने वाढवलेल्या मुलात. मुलांना कसे वाढवावे हे आईबापांना कळत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर शिशु संगोपनाच्या शाळा काढा त्यासाठी. ते शिक्षण सक्तीचे करा सर्व देशात. पण तेवढ्यामुळे विवाह संस्था मोडून टाकण्याची अभद्र भाषा का बोलता? मी साम्यवादी नाही. मला त्यांच्या तत्त्वज्ञानाची माहिती नाही. तुमचे ते वर्गयुद्ध आणि ते मनोविश्लेषण यातलेही काही मला समजत नाही. पण मला एवढे मात्र निर्विवाद कळते की मानवजातीचे कल्याण हे स्वैराचारात नसून संयमात आहे, भोगात नसून त्यागात आहे. जगातले कोणतेही सामर्थ्य मोकाट सुटले की ते विध्वंसाला, विनाशाला कारण होते. आणि मानवी वासना हे तर सर्वात प्रभावी सामर्थ्य आहे. विवाह संस्थेचे निर्मूलन करून तुम्ही काय ते सामर्थ्य मोकाट सोडणार? पुरुषांचा अनेक स्त्रियांशी संबंध घडणे आणि स्त्रीचा अनेक पुरुषांशी संबंध घडणे. मी आरोग्यशास्त्रज्ञांना विचारते, ही गोष्ट उत्तम संतती निर्माण होण्याच्या दृष्टीने इष्ट वाटते का तुम्हाला? विवाह संस्थेने जर काही केले असेल तर तिने स्त्री पुरुषाच्या व्यवहारात संयम आणला, स्त्रीला संरक्षणाची हमी दिली, पुरुषांना शुचितेचे महत्त्व शिकवले आणि मुलांच्या संगोपनाची उत्तम सोय केली. ती संस्था मोडून तुम्ही काय मिळवणार? पुरुष स्वभावताच बहुस्त्रीक आहे. जगातल्या कोणत्याही स्त्रीला विचारून पहा, ती तुम्हाला डोळ्यात पाणी आणून सांगेल की पुरुष स्वभावताच बहुस्त्रीक आहे. तुम्ही विचाराल, स्त्रीची ही वासना अनेक पुरुषांवर जात नाही का? स्त्री स्वातंत्र्याच्या आणि प्रौढ विवाहाच्या या काळात स्त्रियांचाही प्रेमसंबंध अनेक पुरुषांशी जडत नाही का? खरे आहे तुमचे म्हणणे, पण गर्भधारणेची आणि शिशु संवर्धनाची जी जबाबदारी निसर्गाने स्त्रीवर घातली आहे ती जर तिला प्रामाणिकपणे पार पाडावयाची असेल तर माता या दृष्टीने आपले कर्तव्य जर तिला नीटपणे करावयाचे असेल तर तिला स्वैराचारी होणे, काही एका मर्यादेपलीकडे अनिर्बंध वागणे सर्वथैव अशक्य आहे. तशी जर ती वागेल तर ती माता व्हायला नालायक ठरेल, मातृपदावरील आपला हक्क गमावून बसेल. मी विवाह संस्थेला देऊळ म्हणते ते उगाच नव्हे. तिचा आधार लाभल्यामुळे स्त्रीला थोडे तरी संरक्षण मिळाले. पुरुषांच्या वासनेविरुद्ध विवाह संस्था तुम्हाला त्याज्य वाटते ना? दाम्पत्य प्रेम तुम्हाला उपहासास्पद वाटते ना? मग मार्क्स आणि जेनी, लेलिन व क्रप्सकाया यांच्या एकनिष्ठ प्रेमाची वर्णने वाचून तुमच्या अंगावर रोमांच का उभे राहतात? स्त्री पुरुषांच्या संबंधाला जर कोणी उदात्त स्वरूप दिले असेल तर ते विवाह संस्थेने. म्हणून देऊळ म्हणते मी तिला. त्या देवळाचे चिरे आज निखळले असतील,
परिस्थिती बदलल्यामुळे त्यांची उपयुक्तता आज कमी भासत असेल, पण म्हणून काय ते अजिबात पाडून टाकावयाचे? ज्या संयमाच्या तत्वाच्या पायावर त्यांची उभारणी झाली आहे, त्या तत्वावरच पुनर्घटना करा त्यांची. लग्नबंधन हे स्नेहबंधन न ठरता त्याचे पाश जर विशिष्ट स्थितीत स्त्रीला आणि पुरुषाला दुस्सह होत असतील, तर त्यातून मोकळे होण्याची संधी द्या त्यांना. लग्नबंधनामुळे सगळ्यात जास्त कोंडमारा जर आज कुणाचा झाला असेल, तर तो स्त्रीचा. पुरुषांच्या उद्दाम वासनांनी ते बंधन मुळी पाळलेच नाही कधी फारसे व्यवहारात, पण स्त्रीला मात्र दुर्बलता, जनलज्जा, अपत्यप्रेम आणि कायद्याची दहशत यांच्यामुळे कितीही असह्य झाला तरी झुगारून देता येत नाही तो पाश. माझीच गोष्ट घ्या. मी जर सुरक्षित नसते, आप्पांनी जर माझ्यासाठी स्वतंत्र पैसा ठेवला नसता, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जर मला हिंमत नसती, तर त्यांचे ते अमानुष वर्तन मुकाट्याने पाहत नांदावेच लागले असते की नाही मला त्यांच्या घरात. आज बाहेर ख्याली नवऱ्यांनी निष्कारण टाकून दिलेल्या, नालायक पुरुषांशी जन्मगाठ बांधल्यामुळे जीने नकोसे झालेल्या, दुर्व्यसनी पतीच्या लाथा खात दुःखात आयुष्य कंठीत असलेल्या आणि पाजी नवऱ्याच्या कारवाईमुळे अनितीच्या गर्तेत खोल रुतलेल्या असंख्य स्त्रिया आढळतात आपल्या समाजात. त्या स्त्रियांना विवाहित कोणत्या दृष्टीने म्हणावयाचे? अहेवपणी वैधव्यापेक्षाही दारुण यमयातना भोगाव्या लागतात त्यांना. त्यांच्या कंठातून निघणाऱ्या करुण किंकाळ्यांनी, त्यांच्या डोळ्यातून गळणाऱ्या असहाय आसवांनी दूषित होऊन गेले आहे आमचे सामाजिक जीवन. गुलामगिरींची अवकळा आली आहे आमच्या संसाराला. नवऱ्याने तुडवलेली ती जगाने तुडवलेली, न नवऱ्याने टाकलेली ती जगाने टाकलेली, अशी अवस्था आहे आज आम्हा स्त्रियांची. दुष्यंताने अव्हेरलेल्या निराधार शकुंतलेला तिच्या निर्दोषत्वाची पुरेपूर जाणीव मनात असूनही उलटा या निंद शब्दांनी ज्यावेळी शार्गरवाने उलट दटावले, तेव्हा सर्व जगाचेच मुळी स्त्री जातीविषयीचे उरफाटे धोरण व्यक्त होऊन गेले त्याच्या मुखाने. या दुर्गतीतून बाहेर पडण्याकरता स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क पाहिजे, पण तेवढ्यासाठी विवाहसंस्था मोडून टाकण्याचे मात्र कारण नाही. ते देऊळ भंगलेले असेल, भ्रष्ट झालेले असेल, तर तुमच्या कल्पनेप्रमाणे त्यांचा जीर्णोद्धार करा, पण ते अजिबात पाडून टाकून मानवजातीच्या हाती स्वैराचाराची सनद मात्र देऊ नका.